आपण आज बघणार आहे एक्झाम्पल्स ऑफ थर्मोडायनॅमिक पोटेन्शियल्स. सो ह्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे an ideal gas absorbs 2000 kilocalorie of heat and does an amount of work of 16,800 joule during its expansion. So what is the increase in its internal energy? सो या ठिकाणी आपल्याला काय काढायचं आहे, डी यू ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आपल्याला काय दिलेलं आहे बघा. आता ह्या ठिकाणी प्रॉब्लेममध्ये गिवन आहे जे इक्वल टू म्हणजे 1 जूल इक्वल टू 4200 जूल्स पर किलो कॅलरी. नाव याचा आपल्याला सोल्युशन काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. सो सोल्युशन फाइंड आउट करताना आपण सुरुवातीला गिवन का आहे ते बघू. सोल्युशन यामध्ये गिवन का आहे, गिवन. सो हीट ॲब्सॉर्ब म्हणजे काय, डी क्यू इक्वल टू काय हो, 2000 किलो कॅलरी अँड वर्क डन. सो हिअर वर्क डन इज गिवन बाय डी डब्ल्यू. काय हो, डी डब्ल्यू किती आहे ते 16,800 जूल आहे. पण आपल्याला 16,800 जूलचं कशामध्ये कन्वर्जन करायचं, किलो कॅलरीमध्ये. मग आपण काय करणार, आपल्याला गिवन आहे 1 जूल बरोबर 4200 जूल्स पर किलो कॅलरी. सो 4200ने आपण काय करू, त्याला डिवाइड करू. सो 16,800 भागिले 4,200. सो आपल्याला किती मिळणार, 4 किलो कॅलरी, 4 किलो कॅलरी आपल्याला मिळणार आहे. म्हणजे आपल्याला काय मिळालं बघा गिवनमध्ये, तर अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड म्हणजे ती कशी दिली जाते, डी क्यू. ती कशी किती आहे, 2000 किलो कॅलरी आहे. आणि अमाऊंट ऑफ वर्क डन ती किती दिलं होतं, 16,800 जूल्स. सो त्याचं आपण काय केलं, किलो कॅलरीमध्ये रूपांतर केलं. सो ते किती भेटलं आपल्याला, 4 किलो कॅलरी भेटलेलं आहे. सो आता आपल्याला माहिती आहे दुसरं स्टेप्स काय असते, फॉर्म्युला. दुसरी स्टेप काय आहे, फॉर्म्युला. म्हणजे आपल्याला असा फॉर्म्युला शोधायचा असतो की जेणेकरून त्यामध्ये ज्या गिवन व्हॅल्यू असतात त्या काय होतील, फिट होतील. सो असा कोणता फॉर्म्युला आहे की ज्यामध्ये डी क्यू पण आहे आणि डी डब्ल्यू पण येतं आणि इंटरनल एनर्जी, चेंज इन इंटरनल एनर्जी डी यू पण येतं. सो असा फॉर्म्युला कोणता आहे बघा, डी क्यू म्हणजे लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक नुसार येतो तो. डी क्यू इक्वल टू डी यू प्लस डी डब्ल्यू असा फॉर्म्युला. आपल्याला कशाची व्हॅल्यू पाहिजे हो, इंटरनल एनर्जीची व्हॅल्यू पाहिजे. सो आपण हा फॉर्म्युला काय करू शकतो, रिअरेंज करू शकतो. सो ह्यावरून काय होणार, डी डब्ल्यू ह्या ठिकाणी प्लसमध्ये, इकडे गेल्यानंतर काय होणार, मायनस. सो आपण कसं लिहू शकतो बघा, रिअरेंज करू शकतो. डी यू इक्वल टू डी क्यू मायनस डी डब्ल्यू. सो आपल्याला माहीत आहे डी क्यूची व्हॅल्यू किती आहे हो, 2000 मायनस डी डब्ल्यूची व्हॅल्यू किती आहे, 4. सो किती झालं हो एकूण हे, सो 1996 आणि याचं युनिट काय, किलो कॅलरी. समजलं. हे याला आपण काय म्हणतो, कॅल्क्युलेशन म्हणतो. याला काय म्हणणार आपण, कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन कसं केलं बघा आपण, डी यू इक्वल टू 2000 मायनस 4 म्हणजे किती आलं, 1996 किलो कॅलरी. आता यानंतर आपण काय लिहिणार, रिझल्ट लिहिणार. रिझल्ट. सो रिझल्टमध्ये काय येणार बघा,
रिझल्ट काय असणार आहे, द इन्क्रीज in internal energy of ideal gas equal to 1996 किलो कॅलरी. हा झाला रिझल्ट. सो यामध्ये आपण 4 स्टेपमध्ये हे एक्झाम्पल सोडवलेलं आहे. पहिल्या स्टेपमध्ये आपण गिवन का आहे ते बघितलं, त्यांची जी युनिट्स आहेत ते एकाच सिस्टीममध्ये लिहिली. आता या ठिकाणी आपल्याला हीट कशामध्ये दिली होती, किलो कॅलरीमध्ये दिली होती. सो आम्ही परत काय केलं, वर्कचे जे एकक होतं, युनिट होतं, त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं, किलो कॅलरीमध्ये केलं. म्हणजे ओव्हरऑल सगळ्या क्वांटिटीचं युनिट एका सिस्टीममध्ये गेलं. त्यानंतर आपण फॉर्म्युला चेक केला. सो फॉर्म्युला असा घेतला की ज्यामध्ये आपल्याला गिवन क्वांटिटी आणि फाइंड आउट करायची क्वांटिटी असेल त्या सगळ्या येतील. सो त्यानंतर रिअरेंज केलं इक्वेशन. सो इक्वेशन रिअरेंज केल्यानंतर आपल्याला चेंज इन इंटरनल एनर्जी इक्वल टू काय मिळालं, चेंज इन हीट मायनस वर्क डन. सो त्यानंतर आपण काय केलं, कॅल्क्युलेशन केलं. सो कॅल्क्युलेशन करत असताना DU बरोबर चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम इक्वल टू काय आलं, DQ मायनस DW. सो DQची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 2000 किलो कॅलरी, आणि वर्क डनची व्हॅल्यू किती आली, 4 किलो कॅलरी. सो दोन्हींचा डिफरन्स घेतल्यानंतर आपल्याला काय मिळालं, 1996 किलो कॅलरी इतकं आपल्याला चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ आयडियल गॅस भेटली. आणि त्यानंतर लास्ट स्टेप कोणती घेतली आपण, रिझल्ट. सो रिझल्टमध्ये बघा आपण रिझल्ट कसा लिहू शकतो, द इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी ऑफ आयडियल गॅस इक्वल टू 1996 किलो कॅलरी. सो हा झाला फर्स्ट प्रॉब्लेम. आता आपण बघणार आहे सेकंड प्रॉब्लेम. कॅल्क्युलेट द चेंज इन एंट्रोपी व्हेन 10 ग्रॅम ऑफ आईस ॲट 0 degree Celsius is converted into water at the same temperature. Here given for this problem given latent heat of ice equal to 80 calorie पर ग्रॅम. सो या ठिकाणी गिवन काय आहे, लॅटेंट हीट ऑफ आईस इक्वल टू 80 कॅलरी पर ग्रॅम आहे. सो नाव आपल्याला काय करायचं आहे, हे इक्वेशन 4 स्टेपमध्ये सोडवायचे आहे. सो सुरुवातीला काय असणार आहे, गिवन. सो गिवन सोल्युशन यामध्ये फर्स्ट काय आहे, गिवन. सो गिवन मध्ये बघा काय, एम दिलंय. एम मीन्स व्हॉट, मास ऑफ आईस किती गेले होते, 10 ग्रॅम. त्यानंतर एल दिले, एल किती आहे, 80 कॅलरी पर ग्रॅम इतका आहे. टेम्परेचर दिले, T इक्वल टू किती दिले हो, 0 डिग्री सेल्सिअस. 0 डिग्री सेल्सिअस. सो 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती हो, 273 डिग्री केल्विन. 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 273 डिग्री केल्विन. आता आपण काय करणार आहे, फॉर्म्युले बघणार आहे. सो पहिल्यांदा DQ कोणता फॉर्म्युला असेल तो फाइंड आउट करणार, कारण आपल्याला काय करायचं आहे, चेंज इन एंट्रोपी फाइंड आउट करायची आहे. सो चेंज इन एंट्रोपी इक्वल टू काय असतं, DS इक्वल टू DQ अपॉन T असतं. सो ते फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे कुठला लॉ, हा सेकंड लॉ ऑफ
थर्मोडायनामिक्स. सो डो क्यू इक्वल टू काय असतं, टी डो एस असतं. सो ह्या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला काय माहिती पाहिजे, डो क्यू पाहिजे म्हणजे चेंज इन हीट पाहिजे, आणि त्यानंतर मग आपण आता आपल्याला टेम्परेचर माहिती आहे आणि त्यानंतर चेंज इन एंट्रोपी आपण फाइंड आउट करणार. सो फॉर्म्युला कोणता आहे बघा. पहिला आहे डो क्यू इन टर्म्स ऑफ लॅटेंट हीट कशी दिली जाते, मास इंटू लॅटेंट हीट. आणि दुसरा फॉर्म्युला आपण कोणता वापरणार आहे, डी एस इक्वल टू डो क्यू अपॉन टी. सो हे दोन फॉर्म्युले आपण काय करणार आहे, चेंज इन एंट्रोपी फाइंड आउट करण्यासाठी वापरणार आहे. सो आता या ठिकाणी आपण काय बघणार, कॅल्क्युलेशन बघणार आहे. सो कॅल्क्युलेशन मध्ये बघा काय बघणार आपण, डो क्यू इक्वल टू काय येणार, मास इंटू लॅटेंट हीट. मास किती आहे हो, 10 इंटू लॅटेंट हीट किती आहे, 80. सो टोटल किती झालं हो, 800 काय झालं कॅलरी. इतकी हीट काय झाली, चेंज इन हीट किती झाले, 800 कॅलरी झालं. नाव आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं, डी एस फाइंड आउट करायचं. सो डी एस बरोबर काय, डो क्यू अपॉन टी. सो 800 डिवायडेड बाय 273. सो ह्याची व्हॅल्यू किती येते हो, 800 भागिले 273. सो 800 भागिले 273ची व्हॅल्यू येते 2.93. आता 800चं युनिट काय आहे, कॅलरी, आणि याचं युनिट काय, डिग्री केल्विन. सो डी एस बरोबर काय आलो, 2.93 कॅलरी पर डिग्री केल्विन. हे आपण असं सुद्धा लिहू शकतो, 2.93 कॅलरी डिग्री केल्विन इनवर्स. सो यामध्ये रिझल्ट काय लिहिणार हो आपण, रिझल्ट काय असणार आहे, चेंज इन एंट्रोपी इक्वल टू चेंज इन एंट्रोपी ds इक्वल टू 2.93 कॅलरी डिग्री केल्विन इनवर्स. सो असं आपण हे दुसरं इक्वेशन बघितलेलं आहे. नाव थर्ड क्वेश्चन इज, कॅल्क्युलेट अंडर व्हॉट प्रेशर आईस फ्रीजेस ॲट 272 डिग्री केल्विन if the change in specific volume when 1 kilogram of water freezes is 91 into 10 raised to minus 6 meter cube, given that latent heat of ice equal to 3.36 into 10 raised to 5 joule per kg. Now here solution. So latent heat of ice L equal to latent heat of ice L equal to किती आहे, 3.36 गुणिले 10⁵ जूल पर kg आहे. Now freezing point of ice under normal pressure किती असतं, टी इक्वल टू 273 डिग्री केल्विन असतं. सो चेंज इन फ्रीजिंग पॉइंट इज गिवन बाय डी टी इक्वल टू किती 272 या ठिकाणी म्हणजे 273 वजा 273
72. सो किती झालं हो 1 डिग्री केल्विन झालं. अँड चेंज इन स्पेसिफिक व्हॅल्यूम म्हणजे V2 मायनस V1 बरोबर किती झालं हो दिलेलं आहे 91 इंटू 10⁻⁻6 मीटर क्यूब. सो यासाठी लागणारा फॉर्म्युला कोणता आहे हो क्लॉसियस-क्लॅपेरॉन लॅटेंट हीट इक्वेशन. सो तो कसा दिला जातो dP/dt इक्वल टू काय असतं L डिवाइड बाय T इंटू V2 मायनस V1. यावरून आपण काय करू शकतो डीपीची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. सो डीपी बरोबर काय येणार हो L इंटू dt डिवाइड बाय T डिवाइड बाय V2 मायनस V1. सो ह्या ठिकाणी बघा सगळ्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर किती भेटणार आपल्याला L ची व्हॅल्यू किती आहे 3.36 गुणिले 10⁵ dt ची व्हॅल्यू 1 डिवाइड बाय T ची व्हॅल्यू किती आहे 273 आणि काय V2 मायनस V1 ची व्हॅल्यू किती आहे 91 गुणिले 10⁻⁻6. सो हे सोडवल्यानंतर आपल्याला किती भेटणार 1.352 गुणिले 10⁻7 न्यूटन मीटर स्क्वेअर. ही झाली डीपीची व्हॅल्यू. पण ही जी डीपीची व्हॅल्यू भेटलेली आहे ही आपल्याला न्यूटन पर मीटर स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये भेटलेली आहे. सो हे आपल्याला कसं करायचं आहे ॲटमॉस्फेरिक फॉर्ममध्ये लिहायचं आहे. सो 1 ॲटमॉस्फिअर 180 ॲटमॉस्फिअर इक्वल टू काय असतं 10⁵ न्यूटन असतं. सो डी पी बरोबर किती येणार हो 1.352 10⁻7 डिवाइड बाय 10⁵. सो आपल्याला किती भेटणार 135.2 ॲटमॉस्फेरिक प्रेशर इतकं भेटणार आहे. सो नाव pressure under which ice would freeze at 272 Kelvin. Pressure under which ice would freeze at 272 केल्विन इक्वल टू काय असणार आहे 1 प्लस म्हणजे प्रेशर प्लस डी पी 1 प्लस 135.2. सो किती झालं हो 136.2 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. हे ह्याचं काय झालं सोल्युशन झालं. म्हणजे प्रेशर अंडर विच आईस वुड फ्रीज ॲट 272 डिग्री केल्विन इज 136.2 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे 136.2 ॲटमॉस्फेरिक प्रेशरला ॲट 272 केल्विन डिग्री केल्विन टेम्परेचरला आईस काय होणार फ्रीज होणार. सो हा झाला थर्ड प्रॉब्लेम. आणि आपण एक बघणार लास्ट वन एक प्रॉब्लेम आहे तो आपण बघू. For a metallic copper disc at 300 degree Kelvin, the following values are known. काय दिले बघा CP इक्वल टू 24.5 जूल पर मोल केल्विन. अल्फा दिला 50.4 इंटू 10⁻⁻6. त्यानंतर के ची व्हॅल्यू दिली आहे. के म्हणजे काय आयसोथर्मल कॉम्प्रेसिबिलिटी. सो त्याची व्हॅल्यू किती दिली आहे 7.78 गुणिले 10⁻12 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि व्ही ची व्हॅल्यू किती दिली आहे 7.06 सेंटीमीटर क्यूब पर मोल. आणि ह्या ठिकाणी डिटरमाइन काय करायला सांगितलं
डिटरमाइन CV, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, स्पेसिफिक मॉलिक्युलर हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम फाइंड आउट करायचे आहे. सो याचं सोल्युशन बघा. सोल्युशन यामध्ये काय बघा, CP मायनस CV बरोबर काय आहे, TE अल्फा स्क्वेअर इंटू V. आपण हे डेरिव्हेशन बघितलेलं आहे. आणि E बरोबर काय असतो, 1/K, म्हणजे आयसोथर्मल कॉम्प्रेसिबिलिटी असतं. सो ह्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला काय भेटतं आपण बघू. सो वरील फॉर्म्युला कसा होणार बघा, CP मायनस CV इक्वल टू T अल्फा स्क्वेअर V डिवाइड बाय K असा होईल. आता या ठिकाणी बघा, जो V दिलेला आहे हे सेंटीमीटर क्यूब पर मोल दिलेला आहे. सो त्याचं कन्वर्जन आपल्याला कशात करायचं आहे, मीटर क्यूब पर मोल करायचं आहे. सो V बरोबर काय येणार, 7.06 सेंटीमीटर क्यूब पर मोल इक्वल टू काय ना 7.06 इंटू 10⁻⁻6 मीटर क्यूब पर मोल असं होईल. सो ह्या व्हॅल्यू आपण काय करू, ह्या इक्वेशनमध्ये पुट करू. सो CP मायनस CV बरोबर काय येणार, टीची व्हॅल्यू काय हो, सो टीची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. सो टीची व्हॅल्यू काय आहे, 300 डिग्री केल्विन गुणुले अल्फाची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. अल्फाची व्हॅल्यू काय आहे, 50.4 गुणुले 10⁻⁻6. ह्या होल ब्रॅकेटचा काय असणार आहे, तो स्क्वेअर असणार आहे. आणि व्हीची व्हॅल्यू किती येते हो, व्हीची व्हॅल्यू 7.06 इंटू 10⁻⁻6 डिवायडेड बाय, आता केची व्हॅल्यू किती दिली आहे बघा, 7.78 इंटू 10⁻12 दिलेली आहे. सो हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला बघा CP मायनस CV बरोबर काय येणार, 0.6915 जूल मोल इंटू केल्विन. सो CVची व्हॅल्यू बरोबर काय येणार हो, CVची व्हॅल्यू बरोबर CP मायनस हे काय असेल ते येणार, म्हणजे 0.6915. सो CV बरोबर काय येणार हो, CVची व्हॅल्यू दिलेली आहे 24.5. सो 24.5 वजा 0.6915. सो आपल्याला काय मिळालं हो, CVची व्हॅल्यू 23.8085 जूल मोल इंटू केल्विन. सो हे आपण काय केलं, CVची व्हॅल्यू फाइंड आउट केली. सो आपण ह्या ठिकाणी थांबू.